दोन्ही पण डोळ्याचं ऑपरेशन करून मी आता ही वारीचा आनंद घेते. मेल्यानंतर कुणीही वारी चालवतं, पण जिवंतपणी लेक सून जावा घेऊन वारी करते. हा, जित्यापणी सगळी संघ घेऊन चालते, याचा आनंद मला होतो. वृंदावन घेऊन शनी कधी कटाळा करत नाही, कधी ताप थंडी म्हणत नाही. ही वृंदावन घेऊन सदैव चालत असते. रामकृष्ण हरी. माऊलीच्या वारीमध्ये कुटुंबाचे कुटुंब सहभागी होतात आणि पांडुरंगाच्या भेटीची त्यांना देखील उत्सुकता असते. अशीच सातारवरून आलेली एक दिंडी, ज्यामध्ये सासू, त्याचबरोबर लेक आणि जावाई आणि सून एवढे सगळेजण सहभागी झालेत आपल्यासोबत आहेत. काय सांगाल आजी, किती वर्षापासून वारी करताना कोण कोण सहभागी झाले? 40 वर्ष झालं वारी करतेय मी. माझा लोक 9 वर्ष आणले, सुनेला 4 वर्ष झाले, जावाई 9 वर्ष वारी करतात. आम्हाला वारीचा आनंद खूप खूप मिळतो. गेल्या वर्षी मला अजिबात दिसत नव्हतं. पांडुरंगा म्हणलं कशी वारी होईल, वारी कशी तरी पूर्ण केली. माघारी आल्या आल्या दोन्ही पण डोळ्याचं ऑपरेशन करून मी आता ही वारीचा आनंद घेते. या वारीत लय आनंद मिळतोय. आनंद मिळतो म्हणजे कसा, मेल्यानंतर कुणीही वारी चालवतं, पण जिवंतपणी लेक सून जावा घेऊन वारी करते, याचाच मला आनंद मिळतो. तुमची वारीची परंपरा हे चालवतात सगळे? हा, हे चालवतात. हा, जित्यापणी सगळी संघ घेऊन चालते, याचा आनंद मला होतो. रामकृष्ण हरी. काय वाटतं तुम्हाला, आईसोबत वारी करताय, चेहऱ्यावरती आनंद आहे, आईच्या डोळ्यात पाणी आलंय का? तर तुम्ही त्यांची परंपरा, वारीची परंपरा पुढे चालवताय. आईसारखा गुरु कुठंच नाही आपल्याला. जगात सेवा करायचं आत्ताच, मेल्यावर कोण बघितलंय? आई बरोबर वारी केली तर मला सुख जन्माचं आहे. आईशिवाय आपल्याला दुसरं कोण नाही, वडील नाही, कोण नाही. माझी मंडळी, मी, माझी दाजी आणि आई, असे आम्ही 4 जण वारी करतोय. आता गावाकडे कोण असतं? गावाकडे गावाकडे 2 पोरं आहेत, ते आमची सासूबाई सांभाळते. आमचे बाकी सर्व आहेत, आम्ही आज सोडून आलो उघड्यावर, माऊलीच्या भरोशावर. आणि गावाकडे हा, पेरण्या नाही झाल्या, घात नाही आले ना, घात आले नाही तेव्हा पेरण्या नाही द्या. इथून जाऊन पेरणी करायची आता. आता चेहऱ्यावरती आनंद आहे, सगळं कुटुंब सोबत आहे. माऊली सांभाळून घेते सगळ्याला. माऊली एक बी असा मनुष्य दाखवा मला की तो उपाशी झोपलाय. कुठलाही मनुष्य दाखवा, गरीब म्हणा, श्रीमंत म्हणा, इथं भेदभाव कोणाला नाही आणि कोण सुद्धा उपाशी राहत नाही या वारीत. अशी माऊलीची किमी आहे. जावाई सुद्धा वारीमध्ये काय म्हणतात आता सासूबाई सोबत, त्याचबरोबर तुमचे मेवणे, दाजी सोबत? वाटतो की आपण आपल्या संबंधित सगळ्या नातेवाईकाबरोबर वारीमध्ये येण्यासाठी. तुम्ही कधीपासून यायला लागलात? मला 9 वर्ष झाले. 9 वर्ष. म्हणजे सासूबाईने आग्रह केला? सासूबाईंनाही आपलं मनानं त्यांनी वारी केल्यापासून त्यांच्या आपला आनंदात सामील होण्यासाठी फक्त वारी करायची. आणि इथं आल्यानंतर वारीचा मस्त आनंद, आमच्या दिंडीचा, दाखवाने गावचा दिंडीचा याचा थोड्यात मस्त. वारी जर एखादा वर्ष चुकले तर हुरहुर वाटते? हुरहुर वाटते, म्हणजे वर्षभर एकदम नाराज झाल्यासारखं वाटतं. नाराज झाला? आजी आता एवढं वय सगळं झालं तुमचं, तरी सुद्धा ऊर्जा आहे तुमच्या चेहऱ्यावरती. 40 वर्ष न चुकता वारी केली आणि 65 वय माझा आहे, तरी मी वारीचा आनंद. आणि वृंदावन काही मागत नाही. पांडुरंग सगळी सुखी ठेव. आणि वृंदावन घेऊन चालते अजून सकट. वृंदावन घेऊन शनी कधी कटाळा करत नाही, कधी ताप थंडी म्हणत नाही. ही वृंदावन घेऊन सदैव चालत असते. वारी चुकून होते, देऊ नका एवढीच मागणी मागती, वारी चुकून देऊ नको हरी. पांडुरंगा एवढंच, चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान, एवढीच. आपण पाहतो माऊलींचं हे दान आहे. तुम्ही देखील वारीत सहभागी होता, कशा पद्धतीने सहभागी होता, काय नेमका भाव असतो? मी, आमची नागटांची दिंडी आहे. माझं नाव आहे राजेंद्र बंडोबा पवार. मी प्राध्यापक होतो, शिवाय मी NCC ऑफिसर होतो. माझी नोकरी, मी रिटायर झालो 2021 साली. त्यानंतर मला वारीला जायची फार मोठी हुरहुर होती, परंतु मला 2 वर्ष येता आलं नाही. माझे बंधू गेल्या वर्षी वारल्यामुळे मी गेल्या वर्षी पूर्ण तयारी केली, परंतु बंधू वारले माझे मधले, बबन बंडू पवार, त्यामुळे मला येता आलं नाही. यावर्षी मात्र मी सर्व माझं घराच्या शेजारी पुलाचं काम चाललंय, सर्व असं उघड्यावरती टाकून मी वारीला, माऊलीच्या भरोशावरती मी उघड्यावरती टाकून सर्व मी सोडून आज माऊलीच्या दिंडीमध्ये आणि माऊलीच्या पायी वारीमध्ये आळंदीपासून मी आता प्रवास करत आहे. जवळजवळ माझे 7 मुक्काम झाले. 7 मुक्कामामध्ये माऊलीनं मला भरपूर दिलं. माझ्या प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे, पण माऊली तुमच्याकडे पाहिल्यानंतर खरंच आनंद होतो. डोळ्यामध्ये पाणी येत आहे, सगळे लेकरं हे करतायत. हो, डोळ्यामध्ये पाणी यासारखंच माझा आहे वैभव. मी फक्त अंगावल्या वस्त्रावर पोट भरत होती. पांडुरंगाने इतकं वैभव दिलं, इतकं वैभव येतंय, मोजता सुद्धा मापाने येणार नाही, इतकं पांडुरंगाच्या कृपेनं वैभव मिळाले.
हे आमचे विनेकरी संघ लेकरं असतात. सुद्धा चांगले नाही. हो लेकरे सुद्धा चांगले आहेत. मुली ती नाहीत, मुलींना बी मुलं लेकरं आहे ती त्या पण लेक वारीला बोलवतात त्यांना पण. नाही ना, जावाय तेवढे येतात, मुली नाही, मुली संसारात आहेत. वा, वा. आणि सून पण संसारात होती. आता 4 वर्ष झाले सुनाला मी म्हणलं एवढीच 22 दिवसाची सुट्टी काढा, माझ्या बरोबर चला. तेवढाच आनंद बघा तुम्हाला कसा आपण मिळतो पाहतोय ते. एकंदरीत या चेहऱ्यावरचा आनंद. माझे वडिलाची मिरासी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. याच पद्धतीनं परंपरेची जी वारी आहे याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. याच पद्धतीने एकाच कुटुंबातील जवळपास 4 व्यक्ती या पंढरीच्या वाटेवरती वारीमध्ये सहभागी होत आहेत आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊलीसोबत जाताना आनंद घेत जाताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वाल्हे.